मुंबई पुणे मुंबईचा सिक्वल येतोय म्हटल्यावर आपण किती खुश झालो नाही का? आणि आठवू लागलो की मुंबई पुणे मुंबई आपला एवढा फेवरेट चित्रपट का झाला. चला तर काही कारण शोधूया याचीही. कारण क्रमांक 1, उत्तम संवाद. फक्त झबरी आणि टशन देणारे संवाद लक्षात राहतात असं अजिबात नाही. मुंबई पुणे मुंबईचे हे संवाद पहा. नक्कीच ते केव्हा, कोणत्या वेळी आणि काय स्टाईलने बोलले गेलेत हेही तुमच्या चांगलं लक्षात आहे. कारण क्रमांक 2, पहिल्यांदा इतके सुंदर वाटणारे पुणे. याआधी मुंबईकरांनी किंवा पुणेकरांनी पुणे शहर इतकं रोमॅन्टिक शहर म्हणून पाहिलंही नसेल कदाचित. पण सतीश राजवाडे यांनी ते इतकं छान एक्सप्लोर केलं की या चित्रपटानंतर पुण्यात जाणं किंवा राहणं विशेष वाटू लागलं. कारण क्रमांक 3, मुंबई पुणे हे भांडण फार जुनं आहे. त्यातला पुण्याला संस्कृती आहे आणि मुंबईला समुद्र किनारा आहे हे 2 मुद्दे तर आपले ऑल टाइम फेवरेट. पण त्या व्यतिरिक्तचे अनेक ट्रेट्स आणि आपली अस्खलित फीचर्स हायलाइट केली ती याच चित्रपटाने. कारण क्रमांक 4, एक ऑसम दिवस. आयुष्यात एक दिवस असा हवा की सरळ फुल लाईफच सेट होऊन जाईल. कसली भन्नाट फॅन्टसी होती ही, जी अगदी पाहताना खरीखुरी वाटली आणि अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर आपणही आपल्या आयुष्यात अशा ऑसम दिवसाची वाट पाहू लागलो. कारण क्रमांक 5, शेवटचा सीन. शेवटचा सीन म्हणजे जेव्हा संपूर्ण ऑसम दिवसाचं फलित होतं. मुंबईकर ज्या पुणेकरासोबत संपूर्ण दिवस घालवते तोच पुणेकर तिचा हृदयमर्दम सोसायटीमध्ये राहणारा अपेक्षित वर निघाला. म्हणजे दुधात साखर. प्रेक्षक म्हणून आपणही भन्नाट खुश. तर ही होती 5 कारणं ज्यामुळे आपण हा चित्रपट नेहमीच लक्षात ठेवतो आणि कधीही पाहायला तयार असतो. यापेक्षा आणखी काही कारणं जर तुमच्याकडे असतील तर ती कारणं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.